काही दिवसांपूर्वी साताऱ्यातल्या केळघर या छोट्याशा गावी जाण्याचा योग आला. सकाळी साधारण 8च्या सुमारास मी पोहोचले. तिथे गेल्यावर असं कळलं की मोबाईलला नेटवर्कच नाही आहे. म्हटलं आता करायचं काय, म्हणून गावाच्या आजूबाजूला काय काय दिसतंय ते गंमत बघण्यासाठी म्हणून सहज बाहेर पडले तर हे सुंदर असं दृश्य दिसलं. समोर उंच असे डोंगर, पक्ष्यांचा किलबिलाट, नुकताच सूर्य डोक्यावर येत होता आणि त्यात बाजूला हे सुंदर असं दृश्य दिसलं. ही नाजूक अशी कापसासारखी छोटी छोटी पांढरी शुभ्र फुलं, त्यावर पडलेला सूर्यप्रकाश, समोर दिसतायत ते ढग, इतकं छान वाटत होतं ना. मोबाईलला नेटवर्क नाही आहे याची उणीवसुद्धा भासत नव्हती. मग हळूहळू खाली उतरत गेले. तिथे समोर पुढे कोयना नदीचं पात्र आहे, जिथे बोटिंगसुद्धा चालतं. इकडे वासोटा नावाचा एक किल्ला आहे. येताना मला बामनोली नावाचा घाट लागला आणि घाटात अशी चित्रसुद्धा होती जिथे उल्लेख होता की इथे वन्यजीव आहेत. इथे एक छान पक्ष्याचा आवाज येतोय. कुठला पक्षी कळत नाही आहे, पण जे मोबाईलमध्ये टिपून घेता येते ते पटापट मी टिपून घेते. समोर दिसतंय का तुम्हाला, तिकडे उजवीकडे या बोटी उभ्या आहेत, तिथेच बोटिंग चालतं. हे सुंदर असं दृश्य. इथे हा जो आवाज येतोय ना, तो टिपण्यासाठी खास मी इथे उभी आहे. इथे पण छान फुलं दिसत आहेत. इकडे आजूबाजूला कोंबड्या सुद्धा आहेत. इकडे ना खूप गंमत वाटली. म्हणजे या गावात मोबाईलला नेटवर्क तर नाहीच आहे, पण अगदीच कमी वस्ती. म्हणजे मला फारशी घरं दिसलीच नाही आहेत इथं आल्यापासून. मोजून 3-4 घरं दिसली असतील. आता इथून पुढे एक रस्ता लागलाय वरती, इथे आम्ही फिरतोय असंच. आणि इथे आम्हाला करवंदाची काही झाडं सुद्धा दिसली. इथून पण आपल्याला नदीचं पात्र दिसतंय आणि समोर डोंगर आहेत आणि बरीच झाडं आहेत. उन्हामुळे काही करपलेले सुद्धा दिसत आहेत. इथे दिवसा सुद्धा रातकिड्यांचा इतका आवाज येतोय ना. इकडे तर बघा, प्रचंड मोठा आवाज. इथून आम्ही घरी गेलो आणि ज्या घरात आम्ही थांबलो होतो तिथे इतके लहानगे होते. मग दुपारच्या वेळेस उनो, पत्ते, कोणी मेहंदी काढतंय, कोणी गप्पा मारतंय, असं सगळं सुरू होतं. मी काही मोबाईलमध्ये टिपलेले फोटो आहेत, ते फोटो तुम्हाला दाखवते. मी म्हटलं तसं इकडे वन्यजीवांचा अधिवास आहे, ज्यात प्रामुख्याने माकड आहे, मोर आहे आणि अजून काही प्राणीसुद्धा आहेत. इकडे शेतीसुद्धा करतात. संध्याकाळी आमचा कार्यक्रम होता, त्यातली एक छोटीशी क्लिप दाखवते.
कुठेही गेलं की कीटक, पक्षी, प्राणी हे माझं सगळ्यात जिव्हाळाचं असतं. त्यामुळे जे जे टिपता येईल ते मी टिपून घेत असते. हा नाकतोडा, ग्रासहॉपर. आणि इकडे अजून एक दृश्य दिसलं ते म्हणजे इथे ही जे दिसते आपल्याला सापाची कात, फणसं. इथे शेती करतात. इथे बसून आपण निवांत समोरचं बोटिंग बघू शकतो. इथे सुद्धा शेती होते. एक पायवाट दिसते बघा वरती. हे छानसं तुळशी वृंदावन. आमचा कार्यक्रम झाला ते पटांगण. याच्या बाजूलाच काळेश्वरी मातेचं हे सुंदर असं मंदिर आणि पटांगणात कैलासवासी शिवराम मालुसरे यांची समाधी. रात्री बसमधून परतताना इथे टिपता आला नाही आहे, पण वरती आकाशात असंख्य तारे चमचमत होते. केळघरचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. थँक्यू.